जितकं राजकारण मला समजतंय तितक्या राजकारणामध्ये दोन गोष्टी असतात. एक, जोपर्यंत आपल्या फायद्याचा आहे तोपर्यंत वापरून घ्यायचा, आणि दोन, जेव्हा डुईजड होईल तेव्हा त्याचे पंख छाटायचे. एकनाथ शिंदे मात्र दोन्ही तत्वांना लागू होताना दिसत नाहीये. एकनाथ शिंदेंना भाजपा महायुतीमध्ये घेणं, एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्री पदाचा प्रयोग करणं, उद्धव ठाकरेंची जिरवणं आणि देवेंद्र फडणवीसांच्या इगोवर आलेली गोष्ट बाजूला करणं, यासाठीचाच घाट हा 2022 साली घातला गेला. त्यानंतर एकनाथ शिंदे आपण म्हणतील त्या नाचणीने नाचतील या तत्वावर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंना ट्रीट करू पाहत होते. पण सध्याची बदलती राजकीय समीकरणं सांगतात की देवेंद्र फडणवीसांपेक्षा सुद्धा स्ट्रॉंग लीडर म्हणून एकनाथ शिंदे उदयास येतील. एक वेळेस देवेंद्र फडणवीसांविषयी नाराजी भाजपामध्ये बोलून दाखवली जाते, मात्र एकनाथ शिंदेंविषयी असं उघडपणे किंवा आपापसातही एकनाथ शिंदेंच्या पक्षातील लोक बोलत नाही. याचाच अर्थ एकनाथ शिंदे एक स्ट्रॉंग लीडर म्हणून समोर येतात. आता या स्ट्रॉंग लीडरशिपचा फायदा घेऊन आणि दिल्लीतील ॲक्सेस वापरून एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकतील का? फडणवीस दिल्लीची वारी करतील का? किंवा दिल्लीमध्ये जाण्याचा विचार करतील का? या सगळ्या राजकीय समीकरणांवर बोलणं गरजेचं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीत असेल तर ते दिल्लीत जातील असं नाही, पण पर्याय म्हणून सुद्धा देवेंद्र फडणवीसांना दिल्लीसाठीची तरतूद करावी लागणार आहे, कारण राज्याच्या राजकारणात घडामोडीच तशा घडतात. नेमकं घडलंय का? महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महायुतीत पडद्यामागे बऱ्याच हालचाली सुरू आहे. भाजप विरुद्ध शिंदे सेना असा छुपा संघर्ष पेटताना दिसतोय. मी नाही त्यातली आणि कडिलाव आतली अशा पद्धतीने भाजप आणि शिंदे सेनेचे नेते बाहेरून जरी एकमेकांच्या हातात हात घेतलेले दिसत असले तरी आग लागल्याशिवाय धूर निघत नाही. आतून दोन्ही पक्षांमध्ये कमालीचे शीतयुद्ध सुरू झालंय. सध्याच्या घडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्विवादपणे राज्यातील नंबर 1 चे सर्वात वजनदार नेते बनलेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरी मास लीडर असले तरी राज्यात ते देवेंद्र फडणवीस यांना क्रॉस करू शकत नाही किंवा त्यांना ओव्हरटेक करू शकत नाही, हेही तेवढंच खरं. मोठ्या झाडाच्या सावलीत ज्या पद्धतीने लहान झाडाची वाढ खुंटते त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेंच्या वाढीला राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं आव्हान आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देखील प्रशासनावर खऱ्या अर्थानं पकड देवेंद्र फडणवीस यांचीच मानली जात होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत देखील कमी जागा जिंकूनही शिंदेंनी आपल्यालाच मुख्यमंत्री करावं यासाठी जोरदार प्रयत्न केले, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व प्रयत्न हाणून पाडले. कितीही नाही म्हटलं तरी फडणवीस राज्यात असेपर्यंत शिंदेंच्या राजकारणाला मर्यादा आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी देऊन म्हणजेच त्यांचं प्रमोशन करून केंद्रात पाठवलं जाणार आहे आणि राज्याची मुख्यमंत्रीपदाची धुरा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर सोपवली जाणार आहे. या नव्या चर्चेनं महाराष्ट्रातल्या सत्तेच्या सिंहासनाभोवती नवे राजकीय कोल्ड वॉर सुरू झालं. महायुतीत मुख्य लढत भाजप विरुद्ध शिंदे सेना अशीच रंगताना दिसते. अजित पवार गट बिचारा त्यांच्याच पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांच्या कोल्ड वॉरशी लढताना मग्न आहे, अशी ही चर्चा नेमकी सुरू झाली. त्यात खरोखर काही प्रॅक्टिकल बेस आहे का, यावरच आज चर्चा करणार आहे. या संपूर्ण राजकीय चर्चेची पहिली ठिणगी शिंदे सेनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांच्या विधानानं पडली. सोमवारी मुंबई आणि नाशिकच्या विधान परिषद जागांबाबत भाजप आणि शिंदे गटात सुरू असलेल्या राजकीय नाट्यांबद्दल बोलताना बच्चू कडू यांनी थेट भाजपच्या जिव्हारी लागणारं विधान केलं. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत मोठं नेतृत्व करण्यासाठी योग्य आहेत. त्यांनी आता राज्याबाहेर पडून केंद्रात गेलं पाहिजे. त्यांच्या या जाण्यानं रिक्त होणाऱ्या मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांना पुन्हा बसवणं हाच महायुतीला राज्यात टिकवण्याचा एकमेव मार्ग आहे, असा थेट बॉम्ब बच्चू कडू यांनी टाकला. हा बॉम्ब पडता शिंदे गटाच्या गोटात आनंदाच्या लाटा आणि भाजपच्या गोटात प्रचंड संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. अब्दुल सत्तार आणि प्रताप सरनाईक यांनी तातडीने या विधानाची री ओढत एकनाथ शिंदे हेच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत ही केवळ बच्चू कडूंची नाही तर महाराष्ट्रातील जनतेची आणि शिवसैनिकांची नैसर्गिक इच्छा आहे असं म्हणत त्यांनी आगीत तेल ओतलं. या विधानानंतर भाजपच्या गोटातून अत्यंत तीव्र आणि आक्रमक पलटवार झाला. भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संताप व्यक्त करत महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम कुणी करू नये असा सज्जड दम भरला. देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खंबीर नेते आणि मुख्यमंत्री.
ते दिल्लीत जाणार असल्याच्या वावड्या उठवून कुणी स्वतःच्या मनातला मुख्यमंत्री ठरवू नये असे गंभीर विषय माध्यमांसमोर मांडण्याऐवजी नेत्यांनी समन्वय समितीच्या बैठकीत बोलावं अशा शब्दात बावनकुळे यांनी शिंदे सेनेच्या नेत्यांना जणू लायकीत राहण्याचा इशाराच दिला। मात्र भाजपच्या या आक्रमकतेला न जुमानता मंत्री उदय सामंत यांनी सावध पण तितकाच आक्रमक पवित्रा घेतला। भाजपच्या कार्यकर्त्यांना जसं फडणवीस मुख्यमंत्री हवेत तसंच आमच्यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं स्वाभाविक असल्याचं त्यांनी सांगितलं। या संपूर्ण वादाला केवळ एका विधानाचा संदर्भ नसून यामागे भाजप आणि शिंदे सेना यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले छुपे राजकीय संघर्ष कारणीभूत आहे। लाडकी बहीण योजना असो किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी, प्रत्येक सरकारी निर्णयाचे श्रेय घेताना माझे मुख्यमंत्री की आमचे मुख्यमंत्री अशी श्रेयाची लढाई प्रत्येक जिल्ह्यात सुरू आहे। त्यातच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव गायब झाल्याचा आरोप करत शिंदे गटानं भाजपच्या स्थानिक नेत्यांविरोधात जोरदार मोहीम उघडली। हा शिंदे यांच्या राजकीय अस्तित्वावरती थेट घाला असल्याचा सूर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उमटला होता। दोन पक्षाच्या या अंतर्गत यादवीवर विरोधी पक्षानं विशेषतः ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महायुतीला चिमटा काढला। महायुतीतले हे अंतर्गत युद्ध आता चव्हाट्यावर आलंय। भाजपचा मूळ स्वभाव हा आपल्या मित्र पक्षांना हळूहळू संपवण्याचा आहे आणि तोच एकनाथ शिंदेंच्या बाबतीत घडतंय। नवी मुंबईतील पुतळा वादातून शिंदेंना डावलणं आणि आता मुख्यमंत्री पदावरून त्यांच्यात सुरू असलेली खेचाखिची ही शिंदेंचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा भाजपच्या चाणक्य नीतीचा भाग असल्याचं राऊतांनी सांगितलंय। जे आधी उद्धव ठाकरेंसोबत भाजपनं केलं तेच आता शिंदेंसोबत होत असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। राजकीय विश्लेषकांच्या मते भाजप जर स्वतःला मोठा भाऊ म्हणून मिरवणार असेल आणि शिंदे गटाच्या आमदारांना दुय्यम स्थान देणार असेल तर शिंदे गट देखील मुख्यमंत्री पदाचा पत्ता टाकून भाजपला बॅकफुटवर आणू शकतो। महायुती सरकार कागदावर जरी स्थिर दिसत असली तरी या नव्या वादामुळे भाजप आणि शिंदे सेनेमधील अविश्वासाची दरी कमालीची रुंदावली। 2029च्या निवडणुकांपर्यंत हे शीतयुद्ध महायुतीला कोणत्या खाईत ढकलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण एकनाथ शिंदे लंबी रेस का घोडेत आणि त्यामुळे हा घोडा कधी किती आणि कसं धावायचं हे चांगलाच ओळखून आहे। एकनाथ शिंदेंसोबत उभी असलेली शिवसेना म्हणजे आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते हे संघटन जोपर्यंत एकनाथ शिंदेंना चिकटू नये किंवा जोपर्यंत एकनाथ शिंदेंनी हे बांधून ठेवलेलं आहे तोपर्यंत राज्यात एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांना जड जाणार। आता ठाकरे नाही तर शिंदे आव्हान बनतील आणि पुढे जाऊन जे ठाकरेंसोबत केलं तेच शिंदेंसोबत करण्याचा प्रयत्न भाजप करेल। असो, ही ज्याची त्याची कर्मही म्हणू शकता किंवा जे पेरलंय तेच उगवणार याही टॅगलाईन खाली हा विषय हाताळला जाऊ शकतो। आता या सगळ्या मांडलेल्या मुद्द्यांवर तुमचं काय मत आहे? कमेंट करा। हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा। जय महाराष्ट्र।